आज कार्तिक एकादशी आहे। कार्तिक एकादशी निमित्त देशभरामध्ये राज्यभरामध्ये धूम असून जळगाव नगरीचं ग्रामदैवत असलेल्या रथोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतात की श्रीराम मंदिरामध्ये या ठिकाणी आहोत। रामरायाच्या दर्शनासाठी कार्तिक एकादशी निमित्त या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। 153 वर्षाची परंपरा असलेला हा जळगाव नगरीचा रथोत्सव आहे। रथोत्सवानिमित्त या ठिकाणी रामरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी राम मंदिरात मोठी गर्दी केलेली आहे। प्रति पंढरपूर म्हणून या रथोत्सवाची ओळख आहे। त्यानिमित्त या ठिकाणी देशभरातून भाविक या रथोत्सवानिमित्त येत असतात। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही भाविक आहे, ते या ठिकाणी राम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगणार? आज जळगावचा रथ आहे, जळगावचा रथ म्हणजे आनंदाला उधाण असतं। आज रामरायाच्या दर्शनासाठी आला, काय सांगणार? रामकृष्ण हरी, आज आमच्या जळगावात रथ श्रीराम उत्सवाचा हा खूप मोठा एक सणच साजरा केला जातो। फार चैतन्याचे आणि उत्साहाचा हा वातावरण आमच्या जळगाव शहरात निर्माण होते। आम्ही दरवर्षी इथं श्रीराम मंदिरामध्ये दर्शनाला पूर्ण परिवारासह येतो। खूप आनंदाचे वातावरण आणि एक मोठा सण उत्साह आम्ही आज साजरा करत असतो। जे नागरिक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते या ठिकाणी रामरायाच्या रथानिमित्त येतात बोललं जातं, काय हो सांगणार? हो हो आम्हाला जाता येत नाही पंढरपूरला, त्यामुळे आम्ही इथं रथानिमित्त इथंच देवाचं दर्शन घेतो। विठ्ठलाचं दर्शन रामरायाच्या रूपातच घेतो। आपण काय सांगणार? नाही, आमच्या इथं म्हणजे खानदेशामध्ये माहेर वाचणे मोठ्या प्रमाणात इथं येतात दर्शनासाठी। आमच्यासाठी लहान पंढरपूरच आहे। आपण काय सांगाल? महाराजांनी आज रथोत्सव सुरू केलेला आहे। या फारच प्रसन्नाचं वातावरण असतं आणि आम्ही दरवर्षी या उत्सवासाठी येत राहतो। आनंद वाटतो फारच उत्साहात आणि चांगल्या प्रकारे जळगाव नगरीत हा उत्सव साजरा केला जातो। 153 वर्षाची रथाची परंपरा महाराजांनी सुरू केलेली आहे। नाही, फारच चांगली परंपरा ही। आम्ही कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरला जाऊ शकत नाही, परंतु इथं आलं म्हणजे आम्हाला पंढरपूरला जाल्यासारखं वाटतं। तसंच विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं। श्रीरामरायाचं दर्शन झालं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन झाल्याचं वाटतं। नक्कीच जर विचार केला तर 153 वर्षाची ही जळगावच्या रथोत्सवाची परंपरा आहे। जे नागरिक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते नागरिक या ठिकाणी रथाचं दर्शन घेण्यासाठी, रामरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी एकवटत असतात। आज सकाळपासूनच श्रीराम मंदिरामध्ये सकाळी हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। दुपारच्या सुमारास या मंदिरात महाआरती करण्यात आली व रथोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। राम राम जय श्रीरामचा जयघोष करत या ठिकाणी जळगावामध्ये रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।